आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा मध्ये माणगाव येथे वृक्षारोपण संपन्न। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा उपक्रम साजरा होत आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून आज हातकणंगले तालुक्यातील माणगाव गावामध्ये वृक्षारोपण हा कार्यक्रम करण्यात आला। वृक्षारोपण अपर तहसीलदार महेश खिलारी, रुई मंडल अधिकारी AM मिराशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या सेवा पंधरवड्याचा 3 टप्प्यात कार्यक्रम होणार आहे। पहिला टप्पा पाणंद रस्ता मोहीम, नकाशावर असलेले पण वापरात नसलेले रस्ते तसेच वैवाटीचे रस्ते मोकळे करण्याची मोहीम। दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे उपक्रमाअंतर्गत सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमितीकरण, पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आणि जागा वाटपाची प्रक्रिया। तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात ग्रामनकाशा तयार करून 7/12 मिळवण्यासाठी 2 QR कोड लावले जाणार आहेत। तसेच सेवा केंद्रांना आदर्श सेतू केंद्र बनवणे, गुगलवर सेवा केंद्राची लोकेशन उपलब्ध करणे, महसूल कार्यालयाची कामे मंडळ स्तरापर्यंत पोहोचवणे, 100 दिवसात प्लास्टिक निर्मूलन करणे असे उपक्रम करण्यात येणार आहेत। यावेळी उपस्थित SM शिंदे ग्राम महसूल अधिकारी माणगाव, सविता बाबर ग्रामपंचायत अधिकारी, करसिद्ध जोग, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार, अभिजित घोरपडे, उमेश जोग, प्रकाश पाटील, नितीन कांबळे, कुमार उपाध्ये, अंकुश चव्हाण, बाबासो सणदी, ज्येष्ठ मार्गदर्शक चंदू बाळीकै, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संदी। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तसेच देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व महात्मा गांधी 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये सेवा पंधरवडा या उपक्रमाचं आयोजन माननीय जिल्हा अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येत आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली। तर आज माणगाव या ठिकाणी वृक्षारोपण हा एक उपक्रम केला जात आहे। तर या उपक्रमा संदर्भात तसेच या सेवा पंधरवड्या संदर्भात आपल्या इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार खिलारी साहेब यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। या सेवा पंधरवड्याचा जो पहिला टप्पा आहे तो पाणंद रस्त्याचं जे अतिक्रमण आहे ते निष्कासित करणे। त्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे गाव नकाशाला नोंद असलेले परंतु वापरात नसलेले व जे वहिवाटीला आहेत पण गाव नकाशावर नाहीत, अशा आम्ही याद्या तयार करून घेतल्या। आज त्या पहिल्या टप्प्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। आज आम्ही त्यामध्ये काही रस्ते जे अतिक्रमित होते ते अतिक्रमण निष्कासित करून त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचं नियोजन केलं होतं। माणगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं आणि आमचे मंडळ अधिकारी तलाटे असतील यांच्या समन्वयानं आज आम्ही इथं झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला। पुढचा जो टप्पा आहे तो 23 तारखेपासून सुरू होतोय। त्यामध्ये आम्ही सर्वांसाठी घरे हा त्या टप्प्याचा विषय आहे आणि त्यानंतर नाविन्यपूर्ण योजना हा 3रा टप्पा आहे। क्रमाक्रमाने हे टप्पे पूर्ण होतील आणि सेवा पंधरवडा यशस्वीपणे पूर्ण होईल। धन्यवाद। निर्मिती केली जाणार आहे त्याच्या संदर्भात थोडंसं जाणून घ्यायचं, नेमकं काय QR कोडची निर्मिती कशासाठी केली जाणार आहे? तर QR कोडवर आपण एक म्हणजे गाव नकाशा, त्या गावचा नकाशा QR कोड आपण ज्यावेळी हे करेल स्कॅन करेल त्यावेळी तिथं आपल्याला त्या गावचा नकाशा दिसेल आणि दुसरा एक QR कोड असेल त्यामध्ये आपण ऑनलाईन 7/12 जो डाउनलोड करतो त्याचा एक QR कोड असेल। म्हणजे QR कोड क्लिक केला का त्या वेबसाईटला जायला आणि तिथून तुम्हाला जो पाहिजे तो 7/12/8 डाउनलोड करू शकाल। अच्छा, सहहिस्सेदार म्हणून या उपक्रमाअंतर्गत सहहिस्सेदार म्हणून आपण जे काही पुरुषाचं नाव असेल त्या कुटुंबातील आणि कोणाचं नाव आपण ऍड करणार आहोत 7/12 वरती? आपण याच्यामध्ये नाविन्यपूर्ण मध्ये लक्ष्मीमुक्ती योजना घेतलेली आहे। या योजनेचा उद्देश असा आहे की 7/12 जर पुरुषाचं नाव असेल तर सहहिस्सेदार म्हणून मोफतपणे आपण पुरुषाच्या पत्नीचं नाव सहहिस्सेदार सदरी लावणार आहोत। अच्छा, म्हणजे त्यामध्ये आपण जवळ एका तालुक्याला 1000 सहहिस्सेदार म्हणून पत्नीचं लावण्याचा आम्हाला उद्दिष्ट दिलेलं आहे। ते आम्ही जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे। आणि घरकुला अंतर्गत म्हणजे ज्या व्यक्तींना घरकुले मंजूर आहेत पण जागा अभावी त्यांना घरकुल बांधता येत नाही, अशा व्यक्तींच्या संदर्भात काय नियोजन आहे आपल्या या उपक्रमांसंदर्भात?
यामध्ये आता दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ऑलरेडी ज्यांचं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण नियमित करायची प्रस्ताव आम्ही घेत आहोत. आणि नवीन जे मागणी आहे, ज्यांना घरकुल मंजूर आहे पण ते भूमिहीन आहेत, त्यांना जमीन नाही, अशांचेही प्रस्ताव आमच्याकडे येत आहेत प्रत्येक गावातून. ते प्रस्ताव आम्ही कडे प्रस्ताव करून जिल्हाधिकारी महोदयांना पाठवत आहे आणि तेथून ते प्रस्ताव मंजूर होतील आणि त्यानंतर पट्टे वाटप. SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.